21 July 2026 Tuesday. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज सकाळपासून मी काहीच व्लॉग बनवलेला नाही आहे आणि आत्ता वाजले आहे 7:30. तर आता माझा अभ्यास करायचा टाईम झालेला आहे आणि मी आज व्लॉग बनवणार आहे स्टडी व्लॉग. तर मी कसा अभ्यास करतो, काय काय करतो अभ्यास करताना, ते सगळं तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिला स्टेप आहे आपला डेस्क सेटअप. डेस्कवरती जेवढं पण हे सामान असेल ते सगळं साफ करून अभ्यास करायचं. अभ्यासाचं सामान तिथे ठेवायचं आणि अभ्यासमध्ये कॉन्सन्ट्रेट करायचं. तर तुम्हाला दाखवतो मी. तो पहिला स्टेप आहे, तो सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप आहे. तर तो आता आपण चालू करूया. चला चालू करू. हा बघा, मी तिथे स्पायडरमॅन बनलेला आहे. तर हे सगळे डिस्ट्रॅक्शन सोडून आणि आपण अभ्यास. सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप आहे की डेस्क सेटअप. तर डेस्क सेटअप करून माझं आता सगळ्यात पहिले ट्रायपॉड लावून घेतो, कारण हा पण एक इम्पॉर्टंट स्टेप आहे. तर आता हे सगळं सामान ठीक आहे, हे सगळं सामान उचलून ठेवतो. अडकलो मी. पडलंच. तर हा पप्पांचा लॅपटॉप आहे ऑफिसचा. दोनात रिमूव्ह दिले, काय होतं काढू का? गाईज, तुम्ही 10 मिलियन सबस्क्रायबर केले तर मी लगेच काढून टाकेन पप्पांच्या लॅपटॉपचं. तर हे सगळं सेटअप केल्याच्या नंतर मिळतं तुम्हाला. हे सगळं ठेवल्याच्या नंतर बुक्स आणताना. भाई आधी 10 सबस्क्रायबर तरी होऊ दे. 10 मिनिट. तर गाईज, सगळ्यात पहिला स्टेप कम्प्लीट झालेला आहे. तर या स्टेपमध्ये तुम्हाला बुक्स घ्यायचे आहेत अभ्यास करण्यासाठी. टेबलवरती जे पण सामान असेल ते टेबल सगळं साफ करायचे आणि त्या टेबलवरती फक्त आपले बुक्स ठेवायचे, ज्या पण बुक्सचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. व जसं की मी मराठीचा अभ्यास करतो तर मी मराठीचे बुक्स आणलेत आणि एकदम अशा जागेवर बसायचं जिथे शांतता असेल, कारण जिथे शांतता असते, सायलेन्स असतो, तिथे तुम्हाला जास्त फोकस भेटतो अभ्यास करायसाठी. तर मी पण असं इथे बसलो आहे माझ्या स्टडी झोनमध्ये. इथे पण खूप शांती आहे, खूप कोण नाही आहे तिथे. आता पप्पा येतात, पण पप्पाचं काम झालं आहे. पप्पा बाहेर बसतील पप्पांच्या कामासाठी. बेडवर माझ्या जागा आहे. अभ्यासासाठी बेडवर नाही बसू शकत, कारण मला पहिलेच सकाळपासून झोप आली आहे. 5:30 वाजता उठतो मी रोज. तर बेडवर बसलो तर मी झोपून जाईल डायरेक्ट, आणि जसं मला बेडवरती लिहायचं काम होत नाही. मग आपलं नेक्स्ट स्टेप आहे, ते जे आपण आणलं आहे त्याला स्टार्ट करायचं, अभ्यास स्टार्ट करायचा. हा मेन स्टेप आहे. तर तुम्ही टाइम लॅप्स बघा. तर आता मी कॅमेरा सेटअप केलेला आहे आणि मी अभ्यासाला बसलो आहे. तर कॅमेरा सेट नाही झालेला बरोबर, मी विसरलो आहे नीट सेट करायचं. तर आता सगळं फुटेज उलटं दिसतं, पण मी ते नंतर एडिटिंगमध्ये बरोबर करून टाकेल. भाई हे उलटं का दिसतं मला स्वतःला समजत नाही, व्हॉइस ओव्हर कसं करू. आता एडिटिंग चालू आहे माझी, तेव्हा मी व्हॉइस ओव्हर करतो आहे. मग मी एडिटिंग पूर्ण कंप्लीट नाही केली, नाही तर मला पहिले माहिती असतं की ह्याचं असं झालं आहे, तर मी एडिटिंगमध्ये ह्याला पहिले असं केलं असतं आणि मग मी इथे बसलो असतो. मग मी व्हॉइस ओव्हर केलं असतं. तर इथे मिट्टू आलं होतं इरेझर घ्यायला, तर त्याला मी इरेझर देऊन पळवलं त्याला. तर मी मराठीचा अभ्यास करतो आहे आणि आज माझ्याकडे लॅपटॉप नव्हता, कारण पप्पांनी लॅपटॉप सर्व्हिसिंगला टाकला होता. तर लॅपटॉप सर्व्हिसिंगला जातोच, कारण खूप काय काय प्रॉब्लेम येतात लॅपटॉपमध्ये, कारण त्या माणसाने आम्हाला असं खराब लॅपटॉप दिलं आहे. डेलचाच लॅपटॉप आहे, पण तो खराब तर नाही बोलू शकत, पण असं लो क्वालिटीचा दिला आहे, कारण याची क्वालिटी खूप कमी झालते भाई. त्याची बॅटरी आता 2-3 वेळा चेंज केली आहे. आता 2024मध्येच तर घेतलेला, 2 वर्ष पण नाही झाले अजून त्याला. गणपती चालू होते तेव्हा घेतलेला आम्ही लॅपटॉप. तर आता एकदम फोकसनी, कॉन्सन्ट्रेशननी
2-3 तास अभ्यास केला मी. डायरेक्ट 9 वाजता उठलो भाई. तर हे बघा आता माझा चालूच आहे अभ्यास. माझी मराठीची बुक चेकिंग तर नव्हती, कारण त्या दिवशी माझी बुक चेकिंग होती तेव्हा मी ब्लॉग चॅनल स्टार्ट नव्हता केला, तेव्हा हिंदीची होती तेव्हा. आणि भाई मी काय अभ्यास केला आहे भाई. ट्युशनला सुट्टी भेटली भाई, त्याचीच मला भीती होती. ट्युशनमध्ये 3 तास राहावं लागतं. ट्युशनमध्येच टाईम वेस्ट झाला असतं माझं खूप. आणि ट्युशनला त्याच दिवशी सुट्टी भेटली भाई, काय लक आहे माझं. मग मी त्या दिवशी काय अभ्यास केला भाई. स्कूलमधून जसं आलो 1:30 वाजता बसलो 1:30ला, डायरेक्ट 9:30ला उठलं हे पूर्ण कंप्लीट करून. आणि दुसऱ्या दिवशी माझी एक्झाम पण होती. तर मी रात्री 12-1 वाजेपर्यंत मस्त जागलेलो. सकाळी 4 वाजता उठलेलो, अभ्यास केलेला. आणि मी स्कूलमध्ये जाऊन रिव्हिजन करण्यासाठी नोट्स बॅगेतच ठेवायला विसरलो भाई. सगळं केलं पण नोट्स रिव्हिजन करण्यासाठी नोट्सच बॅगेत नाही ठेवले. मग मला तर तो एक्झाम खूप घाण गेली माझी, कारण ॲक्टिव्हिटीची होती. मग काय जास्त नाही त्याच्यात फेल झालं तरी, म्हणजे फेल तर नाही होणार भाई, गॅरंटी आहे. ॲक्टिव्हिटीची एक्झाम होती. माझी ॲक्टिव्हिटी आहे तबला. तर तबलाचीच एक्झाम होती, रिटर्न एक्झाम पण 20 मार्काची नव्हती, 10 मार्काचीच होती. युनिट टेस्टमध्ये आम्हाला नवीन एक्झाम्स ठेवल्या आता ॲक्टिव्हिटीचे. आमच्या स्कूलमध्ये 5 ॲक्टिव्हिटी आहेत, त्याच्यामुळं तुम्ही ज्या ॲक्टिव्हिटीमध्ये आहेत त्या ॲक्टिव्हिटीची एक्झाम. तर मी 5वीपासून तबल्यामध्येच आहे, आणि 5वीपासून सगळे त्यांच्या चूज केलेल्या ॲक्टिव्हिटीमध्येच आहेत. पण मी एकदा 5थमध्ये चेंज केली होती ॲक्टिव्हिटी. मी ड्रामामध्ये होतो पहिले, ड्रामामध्येच पाहिजे होतं मी आज भाई. मी एक तबलाची एक्झाम लिहिताना ड्रामावाल्यांना आन्सर सांगत होतो, एवढे इंजिनियरचे क्वेश्चन होते. आणि मी ड्रामामधून चेंज केला होता तबल्यावर, कारण असंच ड्रामामध्ये मला काय मज्जा नव्हती, काही रोलच देत नव्हते मला. 3 महिने मी ड्रामामध्ये होतो. मग नंतर थोड्या दिवसांनी न्यूज आली, माझी एक्झाम चालू होती. तेव्हा मी अभ्यास करत होतो आणि तेव्हा एक्झाम चालू होती माझी. आणि तेव्हा मेसेज आला मम्माच्या फोनवर की तबला सर रिटायर झाले. म्हणजे हे आमच्या स्कूलमधून रिटायर झाले होते सर आमचे तबलाचे, कारण ते खूप म्हातारे झाले होते म्हणून. मग आता माहीत नाही ते कुठे आहेत. 5वीची गोष्ट आहे, आता 9वीत सांगतोय मी काहीच तुम्हाला. 4 वर्ष झाले त्याला. आता सर कुठे काय माहीत नाही. आणि हे काय लॅपटॉप माझ्या समोर आहे, म्हणजे ह्याच्यात नाही. आत्ता मी व्हॉइस ओव्हर करतोय तर लॅपटॉपला हा कोणता चार्जर लावला आहे ते सोडा, ते मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवतो तुम्हाला काय आहे ते. आता तर व्हॉइस ओव्हर करतोय मी. पण मी काय बोलत होतो, आता मी थोडा वेळ ब्रेक घेतला होता ह्याच्यानंतर. तर मी कुठे माहीत नाही भाई. काय हार्ड क्वेश्चन होते यार इंग्लिश हे मराठीचे. काय आन्सर मी शोधून लिहिले. काय असे होते त्याचे माझे आन्सरच नव्हते भाई. मग आता मी थोड्या वेळ ब्रेक घेतला, आणि खूप जास्तच वेळ ब्रेक झाला तो. जास्तीत जास्त मी 10-15 मिनटाचा ब्रेक घेतला होता भाई तिथे. ब्रेक घेतलं भाई फक्त मी 15-20 मिनटाचा ब्रेक. मग जोपर्यंत मी येतोय तोपर्यंत तुम्ही असं बघा व्लॉग, कारण आता तुम्हाला बोर होणार आहे. कारण मी टाईमलॅप्स पण माझा स्लो आहे थोडासा. मग इथे मी थोड्या वेळाने आलो परत. 15-20 मिनिटाचा भाई मी नाही 5 मिनिटाचा ब्रेक घेतलेला. तर मी परत अभ्यास करायला आलेलो आहे मम्माचा ऑर्डर खाऊन. तर आता मी अभ्यास करतोय कारण लॅपटॉप आला. हां आत्ता आठवलं मला, मी बेल वाजलेली म्हणून मी दरवाजा खोलायला गेलेलो, टाईमपास करायला नाही, दरवाजा खोलायला गेलेलो. ब्रेक तर मी नंतर घेतला. मग लॅपटॉप आला आता, आणि त्याच्यावरतीच पप्पांनी सगळं लॅपटॉप रिस्टार्ट केला होता. मग त्याच्यावर व्हॉट्सअप पण नव्हतं. आता मी आलेलो आहे बाहेरून. मी आणि मिट्टू बाहेर गेलेलो, आणि तो रडतोय आता कारण त्याची फ्रेंड आली होती त्याला बोलवायला. पण त्याने अभ्यास नव्हता केला म्हणून मी त्याला घरात परत आणलं. तर
मी आता मग अशी व्लॉगच अपलोड करायला टाकले आहेत तशी, कारण सकाळी मी व्लॉग एडिट केलेला पण तो एडिटिंग झालीच नाही व्लॉगची. म्हणजे व्लॉगची एडिटिंग झाली पण ती फाईल करप्ट झाली, मग मी परत एडिटिंग केली 2-3 तास लावून. मग यार माझी मेहनतला प्लीज सबस्क्राईब करा. मग मी व्हॉइस ओव्हर केलेलं ते पूर्ण गेले ते व्हॉइस ओव्हर, म्हणून मी त्या व्हॉइस ओव्हरच्या जागी म्युझिक टाकले त्याच्यात. 2-3 मिनिटाच्या क्लिप म्युझिकवर टिकली आहे ती. तर फक्त कॉपीराईट नाही भेटायला पाहिजे. कॉपीराईट भेटलं तर माझा तो व्लॉग काढावा लागेल मला आणि तो रिअपलोड करावा लागेल व्हॉइस ओव्हरनी. मग आता मी हा स्टडी व्लॉग बनवला होता माझ्या दिवसाचा. मी जास्त नाही, फक्त 1.5 तास अभ्यास केला. पण हा व्लॉग मी इथे एंड करतो. बाय. आणि असे व्लॉग येत राहतील, स्टडी व्लॉग. थँक्स फॉर वॉचिंग. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बाय.